नमस्कार मित्र हो. महाराष्ट्रामधली एवढी बेबंदशाही, बलात्कारी, भोंदूबाबा, लिंगपिसाट हे जे प्रकरण वाढत आहेत, याला सरकारचं संरक्षण आहे का, की सरकारचं गृहमंत्रालय कुचकामी ठरतं आहे? हा प्रश्न आज माझ्यासमोर, तुमच्यासमोर आणि संपूर्ण संबंध महाराष्ट्रासमोर उभा आहे. तेव्हा अंजली दमानिया असतील, सुषमा अंधारे असतील, रुपालीताई ठोंबरे असतील, ह्या दररोज पत्रकार परिषदा घेऊन आवाज उठवत आहेत. पण ज्या रुपालीताई चाकणकरांचे अशोक खरातशी असलेले घनिष्ठ संबंध, त्याचे CDR, त्यांचे इनकमिंग कॉल, आउटगोईंग कॉल पाहता त्यांना सहआरोपी करायला हवं, त्यांची चौकशी व्हायला हवी. SITच्या तेजस्वी सातपुते मॅडम यांनी देखील अद्याप चाकणकरबाईला चौकशीसाठी बोलावलं नाही. तेव्हा ज्या रुपाली चाकणकर आहेत, ह्या नेहमीच राजकारण्यांना या न त्या कारणानं अशोक खरातकडे घेऊन जायच्या आणि तिथं त्यांचे जे काही फोटो आहेत, आपण पूजेचे म्हणू, कदाचित दुसरेही असू शकतात. तेव्हा जर रुपालीताई चाकणकराला काही झालं तर रुपालीताई यांचे व्हिडिओ बाहेर काढतील अशी यांना भीती आहे का, किंवा रुपालीताई चाकणकर यांना ब्लॅकमेल करतायत का, असा आरोप चक्क राष्ट्रवादीच्या त्यांच्याच पक्षाच्या रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तेव्हा हे गृहमंत्रालय ज्याप्रमाणे परत वाड्यावर कार्यवाही करते, त्या ठिकाणच्या लिंगपिसाटाच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर चालवला जातो आहे, तसा अशोक खरातच्या फार्म हाऊसवर का चालवला जात नाही? रुपालीताई चाकणकरांना अटक का होत नाही? त्यांना सहआरोपी का करत नाहीत? त्याच्यामध्ये दमानिया नेहमी ठाण्याचं कनेक्शन म्हणतात. एकनाथ शिंदेंची चौकशी का होत नाही? दीपक केसरकरांचे एवढे घनिष्ठ संबंध, याची चौकशी का होत नाही? का रुपालीताई पाटील चाकणकरांना तटकरे वाचवत आहेत? कारण जोपर्यंत तटकरे आहेत तोपर्यंत रुपालीताई चाकणकरांना काही होणार नाही, असं दबक्या आवाजामध्ये बोलल्या जाते. आणि आजकाल रुपालीताई धनंजय मुंडेचा शब्द डबल वापरतात की आज 28-30 दिवसापासून माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. म्हणजे बोलण्याचा अर्थ काय, की तुम्हाला असं बोलून तुम्ही राजकारण्यांना एक धडा देताय की जर तुम्ही मला नाही वाचवलं तर मी तुम्हाला ब्लॅकमेल, तुमचं भांडं फोडणार, असाच इशारा आहे का?